अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या विरोधात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणे आंदोलन करण्यात आले। दक्षिण सोलापूर कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालयातील गोरगरीब लोकांची लूटमार थांबवा। हॉस्पिटलमध्ये स्वतःचे मेडिकल दुकान असून सदर मेडिकलमधून अव्वाच्या सव्वा दराने MRP प्रमाणे औषधांची विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबवून मेडिकलचा परवाना रद्द करा। दुसऱ्या व्यक्तीस मेडिकल चालवण्यास द्यावे। हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स असून सुद्धा त्याचा दर प्रति 25 रुपये किलोमीटर प्रमाणे आणि ऑक्सिजन 400 रुपये किलो प्रमाणे आकारला जातो। तो देखील रुग्णांच्या नातेवाईकांना खूप जाचक आहे, म्हणून बाहेरच्या ॲम्ब्युलन्सना पेशंट नेण्यास परवानगी द्या। धर्मादाय न्यास योजना योग्य पद्धतीने राबवा। तसेच ही योजना हॉस्पिटलमध्ये लागू झाल्यापासून आजतागायत किती रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला याची माहिती पत्रव्यवहाराद्वारे आम्हाला कळवावी। आपल्या हॉस्पिटलमधील अंगरक्षक हे अरेरावीची भाषा करून शिवीगाळ करतात, हे देखील थांबवा। हॉस्पिटलमध्ये शूटिंग करण्यास मनाई केली जाते, ती थांबवा। हॉस्पिटलमध्ये जर अन्याय होत असेल तर तो अन्याय बाहेर कळणार कसा, त्यामुळे शूटिंग करण्यास परवानगी द्यावी। धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट येथे उपलब्ध खाटांपैकी 10% खाटा दुर्बल घटकातील लोकांना राखीव आहेत, त्या त्यांना मिळत नाहीत। दुर्बल घटकातील राखीव असलेल्या बेडवर ॲडमिट असलेल्या रुग्णांची माहिती ठळक अक्षरात बोर्डवर लिहावी। या सर्व मागण्यांसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या समोर हलगीनाथ आंदोलन करण्यात आले। 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास उग्र पद्धतीचे आंदोलन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला। यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षिण सोलापूर कुंभारी सहकारी रुग्णालय पुढे या ठिकाणी युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। आमच्या प्रामुख्याने अशी मागणी आहे की या ठिकाणी असणारं मेडिकल आहे, जे मेडिकल 1 रुपयाची वस्तू ती 2 रुपये प्रमाणे या ठिकाणी दिली जाते MRP प्रमाणे। आणि दुसरी या हॉस्पिटलची जे ॲम्ब्युलन्स आहे, ती ॲम्ब्युलन्स जर रुग्णाला इथून शिफ्ट बाहेर करायचं किंवा तिकडून कुठं घेऊन जायचं असेल तर इथलीच हॉस्पिटलचीच ॲम्ब्युलन्स लागली पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे। जर आम्ही बाहेरचे दर आणि इथला दर केला तर खूप भरपूर म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे ह्यांच्या दरात आणि बाहेरच्या दरात। म्हणजे सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी लूटमार उघड चालू आहे, ते प्रथमतः बंद झाले पाहिजे। आणि या ठिकाणी जे व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई केली जाते। मला असा प्रश्न पडतोय की व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी मनाई का केली जाते? कारण ह्या ठिकाणी जे चाललेला प्रकार आहे हे सर्वसामान्य लोकाला सर्वसामान्य जनतेला बाहेर कळलं पाहिजे। आणि या ठिकाणी जे अंगरक्षक आहेत, जे गार्ड्स आहेत, ते लोकाला अरेरवीची भाषा करतात। खऱ्या अर्थाने हे लोक इथं गुंडवृत्तीचे लोक ठेवून या ठिकाणी गुंडशाही चालू केलेली आहे। आणि जे काय दुर्बल घटकाला जे बेड आहेत ते बेडचे उपलब्ध या ठिकाणी फक्त नावालाच फलक लावून ठेवलेला आहे। त्या ठिकाणी ते उपाययोजना हे नीट पद्धतीने राबवत नाही ती। तर आमची या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की जो आतमध्ये मेडिकल आहे तो मेडिकलचा परवाना रद्द झाला पाहिजे। आणि दुसरी आमची मागणी आहे, जे इथं ॲम्ब्युलन्स आहेत ते फक्त हॉस्पिटलचेच लावा, तर तो पण ती अट रद्द झाली पाहिजे, बाहेरचे ॲम्ब्युलन्स घेतले पाहिजे। आणि आमची तिसरी मागणी आहे, व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी द्या। आणि आमची चौथी मागणी आहे, जे काय उपाययोजना आहेत, जे काही शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीने राबवावी। याकरिता आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला बसलोय। आज 15 ऑगस्ट आहे, खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु असे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी जे काही या देशाला लुटणारे लोक आहेत त्याच्यामुळं अजूनपर्यंत आपण गुलामीतनं बाहेर आलो नाही। आपले महापुरुष युगपुरुष सर्वांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे, परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीनं स्वार्थ न ठेवता देशाचा विकास झाला पाहिजे, देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून शेवटपर्यंत लढले। परंतु या ठिकाणी हे स्वार्थी लोक, जे राजकारणी आहेत, जे लोक हे सिस्टम चालवतात, ते लोक फक्त सर्वसामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम करतात। या आज 15 ऑगस्टच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलोय। आम्ही आज निवेदन देणार आहे आणि आमची मागणी
आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेट देतोय. जर 15 दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे काय आंदोलन उग्र पद्धतीचं होईल त्याचा जबाबदार प्रशासन आणि हे हॉस्पिटलवाले असतील. परंतु जे भ्रष्ट अधिकारी आहेत, जे भ्रष्टाचार करतात, त्यांच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही. अनेक महापुरुष, अनेक महायुग क्रांतिकारी हे देशाच्या विकासासाठी, देशाच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांचं काही स्वार्थ नव्हतं. परंतु हे स्वार्थी लोक यांनी देश बर्बाद करत चालले. प्रथमतः सर्व हॉस्पिटलमध्ये हे एकच नाही, आता तर आम्ही या हॉस्पिटलची सुरुवात केल्यापासून मला एवढ्या काही घटना सांगत गेले लोक की या हॉस्पिटलमध्ये, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये काय घडते. या हॉस्पिटलमध्ये मी एक पेशंट बघण्यासाठी आलो होतो जवळपास एक 15-20 दिवस, महिनापूर्वी. त्या ठिकाणी आतमध्ये जे मेडिकल आहे ते मेडिकलवाले ज्या पद्धतीने औषधं देतात ते MRP दरात देतात. तेच औषधं बाहेर घेऊन 20,000 रुपये बिल झालं त्या मेडिकलचं, आणि तेच औषधाची चिठ्ठी माझा मित्र म्हणून मी फोन केला आणि चिठ्ठी पाठवली तर ते औषधं 16,000 रुपयामध्ये तिथं भेटतात. म्हणजे 4,000चा डिफरन्स. ते झाली एक घटना. दुसरी घटना अशी झाली, हा माझा एक आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांची मावशी इथं ॲडमिट होती. मग त्यांना इथून ह्याला न्यायचं होतं मंगळवेढ्यात, तर त्यांनी बाहेरचं ॲम्ब्युलन्स लावतो म्हणून हे, तर या हॉस्पिटलवाल्याचं असं म्हणजे यांचं सांगणं आहे की हॉस्पिटलचीच ॲम्ब्युलन्स लावा. आणि जे दुर्बल घटकाला जे राखीव जे बेड आहेत ते नावासाठीच फक्त तिथं लावलेलं आहे. एकंदरीत तिथलं मेडिसिन वगैरे तुम्हाला इतकंच जास्त 100% असं म्हणतात. आणि विशेष बाब बघा, हा जो डीन आहे इथला मधला, तो डीन मी आतमध्ये जेव्हा गेलो त्याला भेटायला, हे बघा आम्ही शाहू फुले आंबेडकर लवजी वस्ताद साळवेचे आम्ही एक वारसदार, आम्ही एक कार्यकर्ते आहेत. आम्ही कोण म्हणजे असं नेत्याचा आहे मोठा असेल ते त्यांच्या घरी कामाला, आम्ही कुणाला म्हणजे भिणार नाही. तर ते आतमध्ये गेलो मी डीनला बोलायला, तर डीनचं असं म्हणणं आहे इथं औषधं घेऊ नका. माझ्याकडे पुरावे आहेत त्या गोष्टीचे, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्या डीनची की इथं महाग देतात, तुम्ही घेऊ नका, मी सुद्धा बाहेर घेतो. म्हणजे जर डीन इथनं घेत नसेल तर सामान्य माणूस म्हणजे काय करावं नेमकं, असा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे अंगरक्षक जे गार्ड आहेत, आता हे पत्रकार आहेत, हे पण त्या दिवशी आलते. पत्रकार हे बंद कर मोबाईल म्हणले. पत्रकाराला जर असं बोलत असतील तर सामान्य माणसाला हे लोक काय वागणूक देत असतील. जैसे आप देख सकते हैं यहाँ पर युवा भीम सेना यहाँ पर जो मेडिसिन यहाँ पर ज़बरदस्ती से यहाँ पर ही लेना चाहिए, ऐसा कोई शासन का जिया है क्या? आप यही सवाल है जनता के सामने उभर कर रखा है. आपको क्या लगता है आज युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे, तसे भीमसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी आणि बंधूंनो, आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे. इथं जे कुंभारीला अश्विनी रुग्णालय आहे तेथे गरीब लोकांना आवाज के सव्वा अशा ह्याच्यानी त्यांना औषधं गोळ्या ज्या असतात त्या त्यांच्याच मेडिकलमधनं घेतल्या पाहिजेत. आणि त्या औषधाची त्यांनी किंमत सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे लुटून तिथंच औषध गोळ्या घेतल्या पाहिजेत. आणि बाहेरचं औषधं घेता येत नाहीत तर त्या अशा हॉस्पिटलचा परवाना हा रद्द झाला पाहिजे. हॉस्पिटलची रुग्णवाहिका आहे, त्याचा दर आहे प्रति किलोमीटर 25 रुपये, पण ऑक्सिजन 400 रुपये त्यांनी ऑक्सिजनसाठी घेतात. रुग्णाच्या नातेवाईकांना ते काही परवडण्यासारखं नाही आहे. अशा हॉस्पिटलचा परवाना हा रद्द झाला पाहिजे. कारण धर्मदाय संस्था म्हणतात, पण धर्मदाय न्यास संस्था आहे त्याप्रमाणे तिथं हा कार्यक्रम राबवला जात नाही. गोरगरिबांना न्याय मिळत नाही. हॉस्पिटलमध्ये जे अंगरक्षक आहेत ते आरेरावीची भाषा करतात. या
म्हणजे शूटिंग करण्याची त्यांनी मनाई करतात. तर मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की तर या ठिकाणी जे अंगरक्षक आहेत ते आरेरावीची भाषा करतात. तर अशा हॉस्पिटलचा परवाना हा रद्द झाला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि मी ह्या हॉस्पिटलचा निषेध व्यक्त करते. माझे 2 शब्द संपवते. जय भीम जय कुलकर्णी बस काय दादा